हॅलो नमस्कार मंडळी, मी अनुष्काच किचन टेल्स या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि न चुकता शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे कोणतीही रेसिपी तुम्ही मिस नाही करणार. तर आज आपण करणार आहोत कोल्हापूरचा प्रसिद्ध असा मसाला टोस्ट, पण ब्राऊन ब्रेड वापरून, आणि अगदी 5 ते 6 मिनिटात बनवून तयार होतो. मी आज जो ब्राऊन ब्रेड वापरणार आहे हा नो मैदा ब्रेड आहे. किसान कनेक्ट या स्टोअरमधून खरेदी केला. शेतकऱ्यांकडून ग्राहकांकडे माल पोहोचवण्याचे बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. यांचे सर्व प्रोडक्ट्स अगदी रिलायबल आणि फ्रेश आहेत. आता आपण साहित्य बघूया. एक मोठी वाटी बेसन, पाव वाटी तांदूळाचे पीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट, 2 चमचे तीळ, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ, मिरची आलं लसूणची पेस्ट आणि चिरलेली कोथिंबीर. आता आपण हे ब्रेड हाफ करून घेणार आहोत. आता आपण जे साहित्य मगाशी बघितलं होतं ते आपण एका भांड्यात एकत्र करून घेऊ. यासाठी लागणारं बेसन, तांदूळाचं पीठ, लाल तिखट, तीळ, ओवा, जिरं, चवीनुसार मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि चिरलेली कोथिंबीर, हे सर्व नीट मिक्स करून यामध्ये थोडं पाणी ॲड करून एक मसाल्याची पेस्ट बनवून घेऊ. आपल्याला जी मसाल्याची पेस्ट करायची आहे ती एकदम पातळही करायची नाही आहे किंवा एकदम घट्टही करायची नाही. त्यामुळे पाणी ओतताना थोडं थोडं पाणी ओतायचं. पण आता 2 ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यांना ही मसाल्याची पेस्ट सर्व बाजूने लावून घेणार आहोत. कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं. हे आता तळण्यासाठी सोडूया. खरं तर मसाला टोस्टसाठी पेटी पाव वापरतात, पण तो फक्त कोल्हापुरातच मिळतो. त्यापासून केला जाणारा मसाला टोस्ट तर एक नंबरच. आपण हे फिरवून घेऊया, म्हणजे वरची बाजूसुद्धा तळली जाईल. गॅस फास्ट ठेवायचा नाही, लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा. दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित तळून झाल्या आहेत. हे आता पूर्णपणे तेल गाळून घेऊन टिश्यू पेपरवर काढून घेऊया. हे अजिबात तेलकट नाही आहेत. तुम्ही हे चहा, चटणी किंवा टोमॅटो सॉस, तळलेली मिरची यासोबत खाऊ शकता. ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच चमचमीत रेसिपीजसाठी अनुष्काच किचन टेल्सला सबस्क्राईब करा. थँक्यू. तोपर्यंत स्वयंपाक करा, मजा करा आणि घरचं जेवण एन्जॉय करा. तर आपण आता भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.